मी आता पत्रकार आहे जोरबगार साहेब म्हणून सांगतो, एक पत्रकाराच्या मनात असा विचार आला की सगळे या देशाचे मोठे नेते रात्री काय करतात जरा आपण विचार करायला, त्यांना त्यांचं घरी जाऊन बघायला पाहिजे आणि त्याची एक सुंदर बातमी करू. तो पत्रकार रात्री 2 वाजता दिल्लीच्या प्रमुख राजकीय नेत्यांच्या घरापुढे गेला. सर्वात आधी अर्थातच देशाचे पंतप्रधान नेहरूजी झाले होते म्हणून नेहरूंच्या घरापुढे गेला. नेहरूंच्या घरात त्यांनी डोकावून पाहिलं, नेहरूंच्या बंगल्यातले दिवे मालवले होते आणि नेहरूजी झोपले होते. यानंतर तो पत्रकार सरदार पटेलांच्या घरी गेला. तिथेही तीच स्थिती होती, दिवे मालवले होते, पटेल झोपले होते. त्यानंतर तो मौलाना आझादांच्या घरी गेला. तिथेही सगळे दिवे मालवले होते, आझाद साहेब झोपले होते. त्याच्या डोक्यात विचार आला की आता केवळ बाबासाहेब उरले आहेत, जरा एकदा त्यांच्याही बंगल्याची रपेट घालून बघूया. आणि तो दिल्लीचा पत्रकार बाबासाहेबांच्या घरापुढे गेला तेव्हा त्याला मोठं आश्चर्य झालं, कारण त्या बंगल्याचे दिवे अजूनही जळत होते आणि मनोजराव त्या बाबासाहेब खुर्चीवर बसून काहीतरी लिहित होते. हे त्या पत्रकारांनी बघितलं आणि त्यांनी चौकीदाराला विनंती केली की मला जरा बाबासाहेबांपर्यंत जाऊ दे, माझ्या मनात काही प्रश्न आहेत, मला ते बाबासाहेबांना विचारायचे आहेत. चौकीदारांनी दारावर अडवलं. तो म्हणाला तुम्हाला परवानगी नाही आहे आणि हा आवाज बाबासाहेबांच्या कानापर्यंत गेला. बाबासाहेबांनी विचारलं चौकीदाराला काय झालं. चौकीदारांनी सगळा घटनाक्रम सांगितला की कोणीतरी दारात आलाय रात्री 2 वाजता आणि तुम्हाला भेटायची इच्छा व्यक्त करतो आहे. मी त्याला परवानगी दिली नाही बाबासाहेब, कारण तुमच्या लिहिण्यात व्यत्यय आला असता. बाबासाहेबांनी सांगितलं हरकत नाही, काहीतरी गरज असेल त्याला, आज सोड. मित्रो, इथून पुढचा जो किस्सा सांगणार आहे तो लक्षात घ्या, तो तुमच्या आणि तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी महत्वाचा आहे. बाबासाहेबांनी त्या पत्रकाराला आत बोलवलं आणि त्याला विचारलं की काय रे बाबा, काय अडचण आहे, रात्री 2 वाजता असं काय झालं की तू माझ्या बंगल्यापुढे येऊन उभा झालास. त्यांनी सांगितलं की साहेब मी पत्रकार आहे आणि मला एक बातमी करायची होती की स्वतंत्र भारतातले नेते रात्री 2 वाजता काय करतायत. खरंच ते देश घडवण्यासाठीचे काही संकल्पना त्याच्या डोक्यात आहेत की ते झोपलेले आहेत. मी 3 नेत्यांच्या बंगल्यापुढे गेलो, ते झोपले होते. पहिले नेते तुम्ही असे दिसले मला, कारण तुमच्या घराचे दिवे चालू होते म्हणून मी इथे थांबलो आणि आत आलोय. बाबासाहेब तुम्ही का झोपले नाहीत अजून. बाबासाहेब म्हणाले तुम्ही ज्या 3 नेत्यांकडे गेले होते ते आरामात झोपू शकले, कारण त्यांचा समाज जागा आहे आणि मी एवढ्यासाठी रात्री 2 वाजता जागतो आहे कारण माझा समाज झोपला आहे आणि माझ्या झोपलेल्या समाजाला जागृत करायचं आहे. बाबासाहेबांनी हे वचन